हाय एव्हरीबॉडी, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? आणि तुमच्या नेहमीच्या आवडीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? केलंच पाहिजे. तुमच्यासाठी घेऊन आलेले समर्थ क्लासेस 10वीचा सिलेबस. तर मित्रांनो, समर्थ क्लासेसचे जे काही रूल रेग्युलेशन आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे टेस्ट सिरीज असणार आहे, प्रेझेंट डे असणार आहे, होमवर्क असणार आहे, रिपिटेशन असणार आहे, थेरम असणार आहे. हे तर नेहमीच आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग 10वीमध्ये असं नेमकी काय करायचं तुम्हाला? तर 10वी आली म्हणून घाबरून जायचं नाही, कारण जोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. आम्ही दिलेल्या मार्गावरून जर तुम्ही पुढे गेलात तर यश मात्र तुम्हाला नेहमी मिळणार आहे. तर मित्रांनो, 10वीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर 10वीच्या या क्लासेसमध्ये आपल्याला पहिला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे रेग्युलॅरिटी. म्हणजेच काय? नियमितपणा. अभ्यासात तुम्हाला नियमितपणा हा फार आवश्यक असणार आहे. आणि दुसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा मित्रांनो, तो म्हणजे सिस्टमॅटिकपणा. म्हणजेच काय? सिस्टीम, एक तयार करून दिलेल्या सिस्टीम प्रमाणे आपल्याला वर्क करायचं आहे. कसं पण वेडेगबाळ काम करायचं नाही. ओके. तर हे जे दोन पॉईंट महत्त्वाचे 10वीमध्ये आपल्याला व्यवस्थित त्याचा वापर करायचा आहे. तर 10वी म्हणजे असं काही मोठं काही ओझं नाही. जसं आत्तापर्यंत तुम्ही शिकत आलेला आहात, जशा परीक्षा देत आल्या तशाच परीक्षा तुम्हाला पुढे द्यायच्या आहेत. फक्त 10वीमध्ये काय असणार आहे? 9वी आणि 10वीमध्ये काय फरक आहे ते सांगतो मी प्रथमतः तुम्हाला. 9वीमध्ये तुम्हाला टर्म वाईज सिलेबस होता. इथं होल सिलेबस असणार आहे. म्हणजे पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत सगळे धडे तुम्हाला कंपल्सरी अभ्यास करून ठेवावे लागणार आहे. त्याचा कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येणार आहे. 9वीमध्ये कसं होतं की आपले शिक्षकच आपले पेपर तयार करत होते. म्हणजे क्वेश्चन पेपर आपले शिक्षक तयार करत होते आणि त्यांना माहीत होतं की आपण काय शिकवलंय, मुलांना काय येतं, त्या पद्धतीने ते काय करत होते? क्वेश्चन पेपर सेट करत होते. पण 10वीचं असं नाही मित्रांनो. 10वीचं बोर्डाची एक टीम असते, त्या टीमने तयार केलेले हे पेपर आपल्याला मिळतात. म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपर अननोन असतात, इजंट इट. त्यानंतर म्हणजे पहिला मुद्दा झाला की होल सिलेबस आहे. दुसरा मुद्दा झाला की पेपर अननोन आहे, पेपरमध्ये काय पडेल हे आपल्याला माहिती नाही. आणि तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, 9वीमधले पेपर हे आपले शिक्षक चेक करत होते आणि त्यामुळे आपल्याला गुण व्यवस्थित पडत होते. परंतु मित्रांनो, 10वीचे पेपर हे आपल्या शाळेत चेक होत नाही. ते वेगवेगळ्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये पोचवले जातात. तिकडे अननोन पर्सन, म्हणजे जे आपल्याला परिचित नाही, ते आपल्याला ओळखत नाही किंवा आपण त्यांना ओळखत नाही, ते पेपर चेक करतात. म्हणजे या 3 गोष्टीमुळं 9वीपर्यंत आपल्याला जो अनुभव आलेला आहे पर्सेंटेजमध्ये आणि 10वीमध्ये येणारा अनुभव हा वेगवेगळा असणार आहे. कारण असं भरपूर वेळा झालेलं आहे की 9वीत चांगला पर्सेंटेज पाडणारा विद्यार्थी 10वीत कमी पर्सेंटेज पाडतो. याचं कारण काय? तर पहिला मी सांगितल्याप्रमाणे होल सिलेबस असणार आहे. दुसरा अननोन पेपर, आपल्याला क्वेश्चन पेपर कसा पडणार आहे माहीत नाही. आणि तिसरा म्हणजे अननोन पर्सन चेक करणार आहे. म्हणजे आपल्याला ती व्यक्ती माहीत नाही किंवा त्या व्यक्तीला आपण माहीत नाही, इजंट इट. या 3 गोष्टींमुळे आपल्याला बोर्डाचा पेपर हा हार्ड जाऊ शकतो. तर मित्रांनो, घाबरायचं काय कारण नाही, कारण बोर्डाने काही जे काही नियम तयार करून दिलेले आहे, सिस्टीम तयार करून दिलेली आहे, त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून अभ्यास केला तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क हे मिळू शकतात आणि आम्ही ते तुम्हाला मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की समर्थ क्लासेसमध्ये 3 विषय शिकवले जातात. कुठले? तर पहिला आहे सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश. हे 3च विषय आम्ही पहिल्यापासून, म्हणजे जवळपास 10 वर्ष झाले तर आम्ही 3च विषय का घेतो? त्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की मराठी, हिंदी हे जे काही लँग्वेजेस आहेत हे तुम्हाला तुमच्या लिखाण कौशल्यावर अवलंबून आहे. जेवढं तुम्ही जास्त लॉजिकल थिंकिंग करून द्यायचा तेवढं तुम्हाला जास्त मार्क पडू शकतात. आणि इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी जे काय आहे हे तुम्हाला पूर्णपणे पाठांतर करून घ्यायचे आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ स्टडी करून मार्क मिळवू शकता. सायन्सचं तसं नाही, कारण सायन्समध्ये काही कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला तो पूर्ण धडा कळत नाही, जाणीव. त्यामुळे सायन्स हा पूर्णपणे तुम्हाला प्रॅक्टिकली आणि थेरिकली हे दोन्ही समजून सांगितल्यावरच तो कळणार आहे. मॅथ्स हा असा विषय की नुसतं डोळ्यांनी पाहून हा विषय समजण्यासारखा नाही किंवा वाचून समजण्यासारखा नाही. हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकली तुम्हाला सोडवल्यानंतरच तो तुम्हाला समजण्यासारखा हा विषय आहे. त्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मॅथ्स, ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सरावाची गरज आहे.
त्यानंतर आहे इंग्लिश हा असा सब्जेक्ट आहे म्हणजे मराठी मीडियमसाठी किंवा सेमी माध्यमासाठी हा थोडासा वीक आहे, कारण आपल्याला इंग्लिश कळतं, इंग्लिश बोलता येत नाही, इंग्लिश लिहिता येत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये काय करत आहोत, आपण त्याला 5वी पासून जेव्हा इंग्लिशचा आपला सामना झाला तेव्हापासून आपण त्याला घाबरलेलो आहोत. ही जी भीती आहे ती भीती आपल्याला काढून टाकायची. ग्रॅमॅटिकली आपल्याला पेपर व्यवस्थित लिहिता आला पाहिजे, हा सुद्धा एक लँग्वेजचाच भाग आहे आणि ही लँग्वेज आपल्याला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. त्यासाठी वाचन जास्त पाहिजे, लिखाण जास्त पाहिजे मित्रांनो. तर हे 3 सब्जेक्ट आपण समर्थ क्लासेसमध्ये घेतो आणि या 3 सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांना कसे पडतील यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आपण मिळवून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा हा जो काही सिलेबस आहे तो मी तुम्हाला आज मॅथ्सच्या बाबतीत समजून सांगणार आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आता आपल्याला स्टार्ट केलाच पाहिजे. ॲक्च्युली काय झालं होतं की आपण समर्थ क्लासेसचा वॅकेशन पिरियड हा 15 एप्रिलपासून स्टार्ट करतो, परंतु कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण 1 महिना डिले केलेला आहे, आपण वेट केलेला आहे, परंतु आता थांबून चालणार नाही. आता आपल्याला हा अभ्यास सुरुवात केलाच पाहिजे. त्यासाठी आपण हा ऑनलाईन प्रकार जो आहे तो आपण सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस लॉकडाऊन उघडे त्यावेळेस आपला क्लास हा नेहमीप्रमाणे रेग्युलर चालू होईल, पण तोपर्यंत आपल्याला काय केलं पाहिजे, ऑनलाईन हा जो ऑप्शन आहे तो निवडलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कॉपरेट केलं पाहिजे. आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आज मॅथ्सच्या बाबतीत म्हणजे मॅथ्स हा जो काही विषय आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयामध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, कसा सिस्टमॅटिकपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे, कसा पेपर पॅटर्न आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर नीट लक्ष द्या. तर बघा, मॅथ्स मध्ये 2 पार्ट आहेत. 9th मध्ये तुम्हाला माहीतच आहे की पार्ट फर्स्ट म्हणजे अल्जेब्रा बीजगणित आणि पार्ट सेकंड म्हणजे जॉमेट्री म्हणजेच काय, भूमिती. तर पार्ट फर्स्टला 40 मार्क आहे, पार्ट सेकंडला 40 मार्क म्हणजे 40 मार्क हे आपल्याला रिटन टेस्ट द्यायचे आहे, म्हणजे लेखी परीक्षा असणार आहे, तिथे आपल्याला सॉल्व करायचे आहे. आणि इंटरनल म्हणजे शाळेकडनं आपल्याला 20 मार्क मिळणार. या 20 मार्काकडे मी नंतर येतो. असं टोटल आपल्याला 100 मार्कचा पेपर बोर्डामध्ये असणार आहे. तर बघा, प्रथमतः आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघूया. काय बघूया, क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे बोर्डाने आता आपल्याला एक पॅटर्न तयार करून दिलेला आहे. ह्या पॅटर्न प्रमाणेच आपल्याला क्वेश्चन पेपर ते अरेंज करणार आहे. मग हा पॅटर्न प्रथमतः आपण समजून घेऊया. काय पॅटर्न आहे, तर बघा, क्वेश्चन पेपरमध्ये 5 क्वेश्चन्स असणार आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ असे 5 क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील. मग आता ह्या 5 क्वेश्चनमध्ये काय आहे, तर बघा, पहिला क्वेश्चन जर आपण घेतला तर त्यामध्ये सब क्वेश्चन, एसक्यू मीन्स काय, सब क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये उपप्रश्न असणार आहे. क्वेश्चन फर्स्ट त्याच्यामध्ये ए आणि बी असे काय आहेत, सब क्वेश्चन्स आहेत. तर मित्रांनो, हे जे काही आहे तर हे क्वेश्चन्स फार इझी क्वेश्चन्स असणार, कारण 1 मार्क इच म्हटलेलं आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कांचा असणार आहे. त्यामुळे हा इझी क्वेश्चन्स असणार आहे. आणि हा ऑब्जेक्टिव्ह असणार. कसा असणार आहे मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर सिंपल फिलिंग द ब्लँक्स असेल, फॉर्म्युला असेल, वॉट एव्हर जे काय असेल. तर 4 मार्क इथं आपल्याला मिळणार आहे क्वेश्चन ए मध्ये आणि ऑप्शन सुद्धा 4, म्हणजे कंपल्सरी 4 क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स सुद्धा 4च असणार आहे. त्यानंतर बी मध्ये सुद्धा 4 प्रश्न असणार आहेत. 4 मार्कांसाठी तिथं ऑप्शन असणार आहे. म्हणजे क्वेश्चन 1 हा कंपल्सरी मित्रांनो. कंपल्सरी म्हणजे काय, पूर्ण सोडवायचा आपल्याला, तिथं एकही प्रश्न आपल्याला ठेवायचा नाही. तर क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये 4 प्रश्न देतात मित्रांनो आणि त्या प्रश्नांच्या खाली आपल्याला 4 ऑप्शन देतात. त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे आणि तो आपल्याला तिथं लिहायचा आहे. क्वेश्चन 1B मध्ये आपल्याला ऑप्शन देत नाही, तिथं 4च्या 4 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून सोडवावे लागणार आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन 1 मध्ये आपल्याला 8 मार्क मिळवायचे आहेत आणि हे फार सोपे आहे मित्रांनो. पण त्यासाठी आपल्याला सगळा कन्सेप्ट म्हणजे जे काही चॅप्टर आपण पाहणार आहोत त्या चॅप्टरचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले असतील तर हे 8 मार्क आपल्या हातचे आहेत, जे आपण मिळवू शकतो, हक्काचे आहेत ते आपल्याला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 कडे आपण बोलूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पुन्हा ए आणि बी असे सब क्वेश्चन आहे. सब क्वेश्चन म्हणजे उपप्रश्न आहे आणि
2 मार्क इच. 2 मार्क इच म्हणजे काय, ह्यामधले सगळे क्वेश्चन 2-2 मार्काचे असणार आहे. मग याच्यामध्ये काय मित्रांनो की याच्यामध्ये पहिल्यामध्ये आपल्याला इथं 2 मार्क इच आणि इथं ऑप्शन्स आहेत 6 मार्क म्हणजे 2 3 जा म्हणजे 3 क्वेश्चन आपल्याला देणार आहेत. किती क्वेश्चन देणार आहेत, 3 क्वेश्चन आपल्याला देणार आहेत आणि त्यापैकी आपल्याला किती सॉल्व करायचे आहेत, 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि आपल्याला 4 मार्क इथं गेन करायचे आहे. म्हणजे क्वेश्चन 2A मध्ये 3 क्वेश्चन दिले जातील, त्यापैकी 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. त्यानंतर क्वेश्चन 2B यामध्ये सुद्धा 2 मार्काचेच क्वेश्चन असणार आहेत, पण तिथं 5 क्वेश्चन दिले जातील. किती क्वेश्चन दिले जातील मित्रांनो, 5. आणि त्या 5 पैकी आपल्याला 4 क्वेश्चन काय करायचे मित्रांनो, सॉल्व करायचे आहेत आणि 8 मार्क मिळवायचे आहेत. याचा अर्थ असा मित्रांनो की क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला जवळपास 4 आणि 8 म्हणजे 12 मार्क मिळवता येतील, कारण हे क्वेश्चन फार सोपे असणार आहे जे आपल्या पाठ्यपुस्तक म्हणजे टेक्स्ट बुक मध्येच असणार आहे. त्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे. त्यामध्ये ए हा जो क्वेश्चन आहे 3A हा असणार आहे 3 मार्कांचा. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जसा 1 मार्क इच होता, क्वेश्चन नंबर 2 कसा 2 मार्क इच होता, तसं क्वेश्चन नंबर 3 मार्क इच म्हणजे प्रत्येकी 3 मार्कांचा असणार. तर इथं क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 क्वेश्चन देतात मित्रांनो. किती क्वेश्चन देतात, 2 क्वेश्चन. त्यापैकी आपल्याला एकच क्वेश्चन सोडवायचा आहे आणि तो म्हणजे 3 मार्कांचा आपल्याला असणार आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन 3A मध्ये 3 मार्क मिळवता येतील. आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपण जाऊया. त्यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन देतात. किती क्वेश्चन देतात मित्रांनो, 4. आणि त्या 4 पैकी आपल्याला प्रत्येकी किती सोडवायचे मित्रांनो, 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ते म्हणजे आपल्याला 6 मार्क मिळवून देतात. इज इट? त्यानंतर हे पहिले जे 3 क्वेश्चन आहेत ते अतिशय सोपे आहेत मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. म्हणजे किती मार्क मिळवता येतील, इथं 8 मार्क, इथं 12, 8 आणि 12 20 आणि इथं 9 मार्क म्हणजे 29 मार्क. म्हणजे 60 मार्क पैकी आपल्याला 29 मार्क ह्याच्यामध्ये गेन करते. 40 मार्क्स पैकी. तर अशा प्रकारे पहिले 3 क्वेश्चन जर आपल्याला व्यवस्थित सोडवता आले तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सब क्वेश्चन नाही, त्याच्यामध्ये हा थोडासा बिग क्वेश्चन आहे. बिग क्वेश्चन म्हणजे आपल्याला सॉल्व करायचे 4 मार्कांचा म्हणजे 4 मार्क 4 मार्कांचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला त्या ठिकाणी 3 क्वेश्चन दिले जातात आणि त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि आपल्याला 8 मार्क ह्याच्यामध्ये मिळू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे मित्रांनो, तर इथं 3 मार्क इच म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्काचा. असे आपल्याला 2 क्वेश्चन दिले जातात आणि त्यापैकी आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आणि 3 मार्क आपल्याला मिळवायचे आहे. क्वेश्चन नंबर 5 हा थोडासा क्रिटिकल असतो. क्रिटिकल म्हणजे काय, थोडासा लॉजिकल थिंकिंग करून सोडवायचा असतो. म्हणजे काय, आउट ऑफ सिलेबस बट रिलेटेड टू सिलेबस. म्हणजेच काय, आपल्या पाठ्यपुस्तकात हा प्रश्न दिसणार नाही, परंतु पाठ्यपुस्तकावर आधारितच हा क्वेश्चन असणार आहे. तर थोडासा विचार करून तो सोडवावा लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन पेपर पॅटर्न बोर्डाने तयार करून दिलेला आहे. ह्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आणि सॉल्व करायचा आहे. याचा जो क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2A, क्वेश्चन नंबर 2B आणि क्वेश्चन नंबर 3A हे जे काही 3 क्वेश्चन्स आहेत हे पूर्णपणे ॲक्टिव्हिटीवर असतात. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायला दिलेल्या असतात टेक्स्ट बुकमध्ये. ते आपण केअरफुली जर सॉल्व केले, कन्सेप्ट जर समजून घेतले तर आपल्याला इथं ॲक्टिव्हिटी पर्पज क्वेश्चन्स विचारलेले असतात. म्हणजे त्यामध्ये काय असतं की एम्प्टी बॉक्स असतात ते फिलअप करायचे असतात. म्हणजे जवळपास ते 30% जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही प्रश्न आहे ते 30% तुम्ही सॉल्व करून दिलेलं असतं. 70% आपल्याला त्याच्यामध्ये फिलअप करायचं असतं, भरायचं असतं. ओके, म्हणजे फर्स्ट त्यांनी सुरुवात करतात, मध्ये एम्प्टी बॉक्सेस ठेवतात, शेवट एंड करतात. मग मधले एम्प्टी बॉक्सेस आपल्याला फिलअप करायचे आहे, त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्हिटी. आणि ते पूर्णपणे पाठ्यपुस्तकामधलेच आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये ॲक्टिव्हिटी पडत असतात. त्यामुळं क्वेश्चन नंबर 2A, क्वेश्चन नंबर 2B, क्वेश्चन नंबर 3A हे ॲक्टिव्हिटी पर्पज क्वेश्चन्स आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे.
तर मित्रांनो हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण बघितलेला आहे. आता आपण बघूया इझी क्वेश्चन्स किती असतात. तर इझी क्वेश्चन्स 40% असतात. मीडियम क्वेश्चन म्हणजे मध्यम प्रकारचे क्वेश्चन 40 मार्काचे असतात आणि टफ म्हणजे हार्ड क्वेश्चन 20% असतात. म्हणजे 40%, 40 आणि 20 म्हणजे 100% तिथं आपल्याला पेपर कंप्लीट झालेला आहे. म्हणजे 40% इझी क्वेश्चन्स म्हणजे कच्च्यातला कच्चा विद्यार्थी सुद्धा पास झाला पाहिजे. मीडियम क्वेश्चन्स 40 मार्काचे म्हणजे मीडियम ज्यांची लेवल आहे मॅथ्समध्ये त्यांना सुद्धा चांगले मार्क पडले पाहिजे. आणि टफ म्हणजे हार्ड क्वेश्चन 20 मार्क्स म्हणजे टॅलेंटेड विद्यार्थ्यांना थोडासा डोक्याला ताण पण पडला पाहिजे. इजंट इट? तर आता आपण हे सगळं कळल्यानंतर आता आपण आपल्या सिलेबसकडे वळूया. तर पार्ट फर्स्ट अल्जेब्रा. तर ह्याच्यामध्ये टोटल विद्यार्थी मित्रांनो 6 चॅप्टर्स आहेत. किती चॅप्टर्स आहेत? 6 चॅप्टर्स आहेत, 6 धडे आहेत. तर आता आपण प्रथमतः 9वी मध्ये काय करतो, जो आपल्याला धडा आवडतो तो करत होतो, त्याचा अभ्यास जास्त करायचा, जो आवडत नाही जो कळत नाही त्याचा अभ्यास करायचा नाही, असं आपण त्या पद्धतीने विचार करत होतो. परंतु बोर्डाने आता आपल्याला प्रत्येक धड्याचा एक वेटेज म्हणजे प्रत्येक धड्याला एक मार्क नेमून दिलेले, तेवढेच मार्कांचा क्वेश्चन्स त्या धड्यावर आपल्याला बोर्डमध्ये पेपरमध्ये मिळणार आहे. तर बघूया पहिला जो धडा आहे तो म्हणजे लिनियर इक्वेशन. कुठला? लिनियर इक्वेशन म्हणजे रेषीय समीकरण. हा आपल्याला 12 मार्कांसाठी दिलेला आहे. म्हणजे हा बिग बजेट चॅप्टर आहे. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण, हा सुद्धा 12 मार्कांसाठी दिलेला धडा आहे. म्हणजे पहिले 2 धडे हा आपल्याला 12 मार्कांसाठी दिलेले आहे. बिग बजेट म्हणजे पहिले 2 धडे आपल्याला 24 मार्क मिळून देतात, 24 मार्क्स आपल्याला गेन करून देतात. परंतु त्याचा अभ्यास आपल्याला काळजीपूर्वक केअरफुली केला पाहिजे. आणि हे पहिले जे 2 धडे आहेत ते आपण इयत्ता 9th मध्ये म्हणजे 9वी मध्ये आपण सॉल्व्ह केलेलेच आहे. इजंट इट? त्यामुळे हे पहिले 2 धडे आपल्याला सोपे जातात. त्यानंतर थर्ड नंबर म्हणजेच कुठला? तिसरा नंबर म्हणजे चॅप्टर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी असं आपण त्याला म्हणू शकतो. तर तो मार्क त्या धड्याचे जे मार्क आहेत ते आहेत 8. म्हणजे त्या धड्यावर 8 मार्कांचेच क्वेश्चन आपल्याला विचारणार आहे. हा पण सोपा धडा मित्रांनो. हा जरा नवीन धडा आहे परंतु फार इझी चॅप्टर आहे. त्यानंतर फोर्थ वन फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन, जे लास्ट टाइम आपण 9th मध्ये पाहिलेलंच आहे. फायनान्शियल प्लॅनिंग थोडासा तुम्हाला अवघड गेला असेल कारण तिथं वर्ड प्रॉब्लेम जास्त होते. इथं सुद्धा हा फायनान्शियल प्लॅनिंग त्याच 9वीच्या बेसवर आधारित आहे. त्यामुळे हा तुम्हाला इझी आहे आणि त्या धड्यावर आपल्याला 8 मार्कांचे क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहे. म्हणजे हा धडा 8 मार्कांसाठी. 5वा आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. प्रोबॅबिलिटी हा सुद्धा आपल्याला नवीन चॅप्टर आहे त्यामुळे हा सुद्धा इझी चॅप्टर आहे. तो सुद्धा 8 मार्कांचा धडा आहे. त्यानंतर लास्ट वन स्टॅटिस्टिक, जो तुमच्या ओळखीचा आहे, सांख्यिकी म्हणतो आपण त्याला. तो बिग बजेट चॅप्टर आहे 12 मार्कांचा. 9th मध्ये तुम्ही हा धडा सॉल्व्ह केलेला आहे, पाहिलेला आहे, त्यामुळे हा तुम्हाला सोपा जाणार आहे. तर पाहिला गेला तर विद्यार्थी मित्रांनो अल्जेब्रामध्ये फर्स्ट, सेकंड आणि लास्ट हे 3 चॅप्टर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देतात. म्हणजे ह्या 3 धड्यांचा आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे, केअरफुली त्याला हाताळायचं आहे. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या धड्यांचा अभ्यास करायचा नाही, तर सगळ्या धड्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण जास्त पहिला, दुसरा आणि शेवटचा जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळू शकतात. तर जसा हा पार्ट फर्स्ट आहे तसाच मित्रांनो पार्ट सेकंड. तर पार्ट सेकंडमध्ये आपण त्याला जॉमेट्री म्हणतो म्हणजे भूमिती, जो माझ्या आवडीचा विषय आणि तुमचा पण असू शकतो. तर हे जे धडे जर आपण नीट बघितले, सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम, सर्कल, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्शुरेशन, तर हे जे धडे बघितलं तर तुम्हाला वाटेल की 9वीचं पुस्तक उघडलंय की काय, कारण 9वीमध्ये हेच धडे होते आपल्याला. परंतु मित्रांनो 9वीचा तो बेस होता, आता त्याला पुढचा अभ्यास आपल्याला 10वीमध्ये पढायचा आहे. तर बघा पहिला धडा म्हणजे जसा अल्जेब्रामध्ये 6 चॅप्टर होते तसं पार्ट सेकंड म्हणजे जॉमेट्रीमध्ये भूमितीमध्ये 7 चॅप्टर आहे मित्रांनो, एक चॅप्टर एक्स्ट्रा आहे. तर पहिला आहे तो म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजेच काही समरूपता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थेरम्स असणार आहेत. थेरम कसे असतात, कसे सॉल्व्ह करायचे, कशी प्रॅक्टिस मी 9th मध्ये तुमच्याकडनं करून घेतलेली आहे. तसंच ह्यामध्ये 10वीमध्ये सुद्धा आपण ती प्रॅक्टिस चालू ठेवणार आहे. तर सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता म्हणजे ट्रायंगल्सवर हा धडा आधारित आहे आणि हा धडा 10 मार्कांचा आहे म्हणजे बिग बजेट चॅप्टर आहे.
त्यानंतर सेकंड वन पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय हे तर आपण 7वी पासून शिकत आलेले आहे. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा. हाच कन्सेप्ट इथे आपल्याला फॉलो करायचा आहे. अतिशय सोपा धडा आहे, याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रमेय फार महत्त्वाचे आहेत. तर हा धडा आपल्याला दिलेला आहे 7 मार्कांसाठी. त्यानंतर तिसरा धडा सर्कल, वर्तुळ, जो तुम्ही 8वी 9वीमध्ये शिकलेलाच आहे. वर्तुळची परिभाषा काय आहे, सर्कल म्हणजे काय. तर हा बिग बजेट चॅप्टर आहे, 12 मार्कांसाठी दिलेला आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे काही विद्यार्थ्यांना सर्कल हा धडा फार हार्ड जातो. का? कारण त्याच्यामध्ये थेरम्स जास्त आहेत मित्रांनो. परंतु जर आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, कन्सेप्ट क्लिअर केले, तर हा धडा अतिशय सोपा आहे आणि तो 12 मार्कांसाठी असल्यामुळे तो काळजीपूर्वक आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, जो 9th मध्ये पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, इथे सुद्धा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपल्याला काही डायग्राम्स सिस्टमॅटिकली केअरफुली काढायचे आहे. तर जर आपण केअरफुली याचा जर अभ्यास केला, व्यवस्थित डायग्राम काढले, तर 7 पैकी 7 मार्क आपल्याला मिळू शकतात, इजंट इट. तर हा अतिशय सोपा आणि आपल्याला मार्क मिळून देणारा धडा आहे. त्यानंतर 5वा आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय मित्रांनो, निर्देशित भूमिती, जो आपण 9th मध्ये पाहिलेला आहे त्याच्यावरच आधारित आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा फॉर्म्युले आहेत आणि ह्याच्यामध्ये फार पेशन्स लागतो, म्हणजे संयम लागतो. फास्ट गडबड केली तर उत्तर चुकू शकतो. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा सुद्धा 7 मार्कांचा धडा आहे. त्यानंतर जॉमेट्रिक मध्ये असलेला महत्त्वाचा धडा 6वा म्हणजे ट्रिग्नोमेट्री, म्हणजे त्रिकोणमिती, जो लास्ट टाइम आपल्याला झालेला आहे. आपण लास्ट टाइम पाहिलेला आहे. साइन, कॉस, टॅन. आता ह्याच्या पुढचा आपल्याला पाहायचा आहे सेक, कोसेक आणि कॉट. तर हा सुद्धा फार महत्त्वाचा धडा आहे आणि अतिशय सोपा धडा आहे. जर अभ्यास केला आपण व्यवस्थित तर ह्याच्यामध्ये आपल्याला 7 मार्क मिळू शकतात. लास्ट जो चॅप्टर आहे तो म्हणजे मेन्स्ट्रुएशन, जो 9th मध्ये सुद्धा होता. पण त्यावेळेस मी 2 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने सांगितल्या होत्या. या चॅप्टरमध्ये तुम्हाला 2 गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या, पहिला म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले न असले पाहिजे, म्हणजे फॉर्म्युले सूत्र जे आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे. दुसरं म्हणजे काय, कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मग त्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, हा जो काही बेस 5वी पासून तुम्ही शिकलेला आहे तो महत्त्वाचा पक्का झाला पाहिजे. जर हे 2 पॉईंट जर तुम्ही जर लक्षात ठेवले तर ह्या चॅप्टरमध्ये 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळू शकतात. तर मित्रांनो, जसं अल्जेब्रामध्ये फर्स्ट, सेकंड आणि लास्ट असे 3 चॅप्टर बिग बजेट चॅप्टर जास्त मार्क मिळून देणार होते, तसे जॉमेट्रीमध्ये फर्स्ट, थर्ड आणि लास्ट हे आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळून देतात. म्हणजे किती, 10, 12 आणि 10 म्हणजे 32 मार्क्स आपल्याला गेन करून देतात आउट ऑफ 60, इजंट इट. तर हे जे काही मार्क सिस्टीम दिलेले आहे हे विथ ऑप्शन आहे मित्रांनो. विथ ऑप्शन म्हणजे काय, इथं आपण बघितलं ऑप्शन सेट आपल्याला पेपर किती मार्कांचा असतो, 60 मार्कांचा. जर तुम्ही याची बेरीज केली तर 60 मार्क करेक्ट, त्याची टोटल किती होती, 60 मार्क होते. म्हणजे हे जे काही वेटेज दिलेलं आहे विथ ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो, इजंट इट. तर अशा प्रकारे आपल्याला सिस्टमॅटिक अभ्यास जर आपण केला मॅथ्सचा, तर मॅथ्स हा विषय अतिशय सोपा आहे आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळून देणारा विषय. याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर आपल्याला करता येईल. कारण कसं आहे मित्रांनो, पास होणं फार इझी आहे. म्हणजे बाबा पार्ट फर्स्टला 10 मार्क मिळाले, पार्ट सेकंडला 10 मार्क मिळाले आणि इंटरनलला 15 मिळाले. तर आपल्याला टोटली 100 पैकी 35 मार्क म्हणजे इझिली पास झालं. तर आपल्याला पास व्हायचं नाही, कारण आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे. जास्तीत जास्त मार्क आपल्याला गेन करायचे आहे आणि इझी आहे. पण मॅथ्स असा सब्जेक्ट आहे की त्याला रोजच्या रोज सराव करणं फार महत्त्वाचं आहे. आता मी मगाशी म्हणले होते की इंटरनल 20 मार्क तर मी नंतर येतो. आता हे इंटरनल मार्क म्हणजे काय, हे शाळा तुम्हाला देते, हे फुकट देत नाही. शाळा हे काय तुम्हाला मार्क फुकट देत नाही. त्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी प्रामुख्याने काय करायचे, ब्रेनमध्ये ॲड करायचे. पहिला तो म्हणजे काय की तुम्हाला प्रेझेंटी, म्हणजे शाळेमध्ये जी तुमची प्रेझेंटी आहे ती तुम्हाला व्यवस्थित चांगली ठेवायची आहे. ओके. त्यानंतर दुसरा म्हणजे बिहेवियर, शिक्षकांशी तुम्ही ठेवलेलं एक प्रकारचं बिहेवियर, म्हणजे जे काही डिसिप्लिन आहे ते तुम्हाला तिथं पाळलं पाहिजे. आणि तिसरा गोष्ट ते म्हणजे शिक्षकांनी, टीचर्सनी जे काही गृहपाठ क्लासवर्क जे तुम्हाला दिलेला आहे तो टाइम टू टाइम सबमिट केला पाहिजे. त्यानंतर चौथा म्हणजे शेवटी ते तुमची एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेतात, ते तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर केली पाहिजे.
पाहिजे। या 4 गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट मस्ट कुठली असणार आहे ते म्हणजे बिहेवियर। शिक्षकांशी जर तुम्ही बिहेवियर चांगलं ठेवलं तर शिक्षक तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळवून देऊ शकतात, इजंट इट? त्यामुळं हे मार्क अनेकांना 20 पैकी 20 पडतात, 17-18 पर्यंत शिक्षक देतात, परंतु जर तुमचं बिहेवियर चांगलं असेल तर, इजंट इट? तर गणित हा विषय अशा प्रकारे तुम्हाला हाताळायचा आहे, अशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे। आम्ही ज्या मार्गाने तुम्हाला नेणार आहोत त्या मार्गाने जर तुम्ही आमच्यासोबत आलात तर तुम्हाला हमखास या गणित विषयामध्ये आउट ऑफ 90 80 तुम्हाला चांगले, काही विद्यार्थ्यांना आपल्या क्लासमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत, कारण त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यासाठी। आता ऑनलाईन आपण क्लास चालू केलेला आहे, त्याचा एक ड्रॉबॅक काय की मी इथं शिकवतो पण ते तुमच्यापर्यंत कितपत पोचतं हे मला कळत नाही, किंवा तुम्हाला काही डाऊट विचारता येत नाही ऑन दी स्पॉट। त्यामुळे मित्रांनो की तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करू शकता, व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल करून आम्हाला विचारू शकता आणि तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता। कारण हा जो काही कार्यक्रम आहे तो आपल्याला जवळपास 1-1.5 महिना चालू ठेवायचा आहे, कारण आपल्याकडे आता ऑप्शन शिल्लक राहिलेला नाही। जेव्हा लॉकडाऊन होईल त्यावेळेस आपला क्लास हा चालू होणारच आहे, पण आपल्याला तोपर्यंत हा कार्यक्रम करायचा आहे। आता ह्यामध्ये काय होतं, मी आता तुम्हाला झूम ॲप डाउनलोड करा म्हणलेलं आहे, त्याच्यावर आपण मीटिंग्स चालू केलेले, क्लास चालू केलेले, परंतु काहींना व्हिडिओ ऑडिओचे प्रॉब्लेम येतात, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं काहींकडे नेटवर्क असतं किंवा माझ्याकडे असतं नसतं, त्यामुळं हा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळं त्यानंतर पुन्हा कारण परवा म्हणजे कालच मी जे काही सेशन घेतला त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची कंप्लेंट्स आली की तुम्हाला आवाज ऐकू मिळाला, त्यासाठी मी पुन्हा हा काय केलेला आहे, जो काही क्लास आहे पुन्हा मी रेकॉर्ड केलेला आहे आणि तो मी तुम्हाला पुन्हा व्हॉट्सअपवर अपडेट करत आहे, म्हणजे डाउनलोड तुम्ही करायचा आहे। आता तुम्हाला ह्याच पद्धतीने फळ्यावरचं म्हणजे बोर्डवरचं लिहून घ्यायचं आहे, किंवा क्लास चालू असताना तुम्हाला आम्ही काही क्वेश्चन्स देणार आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि तुम्हाला पुन्हा त्याचं काय करायचं आहे, व्हिडिओ पाहून ते सॉल्व्ह करून तुम्हाला पुन्हा माझ्याकडं त्याचे फोटोग्राफ्स काढून पाठवायचे आहेत, इजंट इट? आता महत्त्वाचा मुद्दा काय की अनेक पॅरेंट्सने आम्हाला कॉल केला, विचारलं की फी स्ट्रक्चर काय आहे, कधी स्टार्ट होणार आहे, वॉटेवर भरपूर क्वेश्चन केले। त्या सगळ्या क्वेश्चन्सला आम्ही तोपर्यंत स्थगिती दिलेली आहे, कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली जी क्लासची फी आहे ती कमीच असणार आहे, त्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका। फक्त आम्ही त्यांना सांगितलं आहे की जसं तुम्हाला 9th मध्ये आपण ॲडमिशन फॉर्म फिलअप केले, फॉर्म भरून घेतले आणि ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट केली होती, त्याच पद्धतीने ह्यावर्षीसुद्धा 1 जूनपासून आम्ही फॉर्म स्टार्ट करणार आहे। तर त्यावेळेस आपण सोशल डिस्टन्सिंगचा यूज करून प्रत्येक पॅरेंट्सचं 1 to 1 म्हणजेच त्यांना इन्व्हिटेशन देऊन बोलून त्यांच्याशी मीटिंग करून त्यांच्याकडनं फॉर्म फिलअप करून घेणार आहे आणि त्यावेळेस त्यांना फी स्ट्रक्चरसुद्धा सांगण्यात येईल। तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त 1 जूनपासून तुम्ही फॉलो घ्या। तर पॅरेंट्स आणि टीचर हे जे काही क्रायटेरिया आहे ॲडमिशनचा तो पूर्ण करतील, तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे, कारण आजपासून तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास स्टार्ट करायचा आहे। आता महत्त्वाचा प्रॉब्लेम काय येतो, काहींकडे पुस्तकं असतात नसतात, तर विद्यार्थी मित्रांनो हे फार महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे। तर तुम्ही काय केलं पाहिजे, 1-2 दिवसामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की जे काही टेक्स्टबुक आहे त्या दुकानात चालू झालेले आहेत त्याच्यामधनं तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता, किंवा जुन्या विद्यार्थ्यांची तुम्ही जुनी पुस्तकसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, तर ते अवेलेबल करून घ्या। नोटबुकसुद्धा तुम्ही आणून घ्या, कारण आता 1-2 दिवसामध्ये आपण शिकवायला टीच करायला सुरुवात करणार आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे सराव करण्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक नोटबुक लागणारच आहे। जसं मी आज मॅथचं सांगितलं आहे तसं मी तुम्हाला आता सायन्सचा सुद्धा स्ट्रक्चर समजून सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला पुन्हा 1 वाजता झूम ॲपवर तुम्हाला क्लासला जॉईन करायचं आहे आणि जर कळलं नसेल तर पुन्हा मी हा व्हिडिओ अपलोड करणारच आहे। त्यामुळं अभ्यास स्टार्ट करा आणि आपल्या क्लासचं ब्रीदवाक्य प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट। जर तुम्ही परिश्रम केला, प्रॅक्टिस केला तरच तुम्ही परफेक्ट होणार आहात। त्यामुळं सराव चालूच ठेवायचा आहे, अभ्यास चालू ठेवायचा आहे आजपासून आणि तुम्हाला 10वीचं वर्ष हे अभ्यासातच घालवायचं आहे। इतर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लोज करायचं आहे, एकच एम आपल्याला ठेवायचं आहे, आपल्याला ह्या 10th मध्ये चांगले मार्क पाडायचे आहे, इजंट इट? तर विद्यार्थी मित्रांनो
आज मी तर थांबतो, आपण नंतर भेटूया. बाय.